वाईट जीवनाची परिस्थिती तेव्हा कोणी विचारलं नाही आम्हाला काय चाललंय कसं नाही. आणि आता कुठं शिळी भाकर पाण्यासंग खाल्ली तेव्हा कोण म्हणलं नाही कशा पाय खातोय. चल देतो आमच्या घासातला घास. कुठं आम्ही स्वतःच्या पायावरती स्वतःच्या पायानं आणि स्वतःच्या टकोरणीनं आता पैसे कमवायला लागलो. तर पैसा दिसतोय दुसऱ्याला पण काम दिसत नाही कोणाला. असंच आहे हो, ह्या जगाची रीत अशीच आहे. म्हणून माझ्या सगळ्यांनी सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये दुसऱ्याला हात पसरण्यापेक्षा स्वतःच्या विचारानं करा. आपण वाईट वेळ सोसलेली माझ्या भावानो, एक ना एक दिवस ती बदलत असते. टकुऱ्यावर गोंगलेल्या सुधीक माश्या आंघोळ केल्यानंतर ती पूर्णपणे नाहीयाशा होतात. तसं उभ्या आयुष्यामध्ये टकुऱ्यावर झालेला कर्जाचा बोजा ही किती किती मेहनत केल्यानंतर बघू मी पण बघतो कोऱ्या कागदावर लिहून देतो कसा कमी होत नाही बघतो. नाहीतर कर्ज केले 10,000 आणि काम करत नाही नुसता हिंडतोय, त्याचा काय उपयोग सांगा आता तुम्ही. मग ह्यासाठी ना आपल्याला झालेली वस्तू आजची वेळ झालेली उद्या येणार नाही. आणि कारण की आपण सोसलेला हाल दुसऱ्याला जाऊन काय उपयोग नाही. अहो वेळ बदलायला प्रत्येकाला संधी देत असती. फक्त ना विचार टकोऱ्याचा माइंडसेट चांगला असावा लागतोय. तेव्हा कुठे जाऊन नाव पाक गंजलेलं नाव सुताला लागून पट्ट्या एक लेवल येतात. तसं उभ्या आयुष्यामध्ये चालता चालत्या रस्त्यानं आपण दगडाचं घाल आणि चालता चालता पायाचा हाल सोसलेलं ना ते दुसऱ्याला सांगून काही उपयोग नाही. ह्यासाठी त्यांनी काय बोलले म्हणून आपण मनावर घेऊन काय उपयोग नाही. त्यांच्या पण कानात किड काय ना काय आहे. आणि एका सेकंदात सबस्क्राईब आणि फॉलोअर्स लाईक करायला विसरू नका. एवढी तुमच्यापाशी पाया पडून विनंती, लय काय मागत नाही. आणि उभ्या आयुष्यात कोण म्हणणार नाही तू कशा पाय करतोय आणि काय करतोय आणि का चाललाय आणि कशा पाय काय करतोय. आणि आता उभ्या आयुष्यामध्ये काय चाललाय म्हणून मी दुसऱ्याला लाजलो असतो. आणि दुसऱ्याला कोण लाजलं म्हणून स्वतः लाजलो म्हणून कळलं म्हणून शेळी भाकर घरात खाल्ली तर कोण म्हणणार नाही कशा पाय खाल्ली का धरा आम्हाला घासभर. असं कोण म्हणणार नाही. मायबापाशी ताजी माय जरी भाकर खायला लागली तर शेळी भाकर माय खाणार पण ताजी चपाती पोराला देणार हे कधी खरं आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये लांबचीच ना टकोऱ्याचा याला लावून सोडते ती आणि स्वतःला शानं समजून दुसऱ्या गाड्यात काढते ती. म्हणून त्यांचा विचार करा नका. आपण काय करणार आहे ह्याकडे फोकस करा फक्त. आणि उगवता सूर्य असू दे की एक ना एक दिवस तो संच्या टायमाला मावळतोच. तसं उभ्या आयुष्यामध्ये सोसलेला हाल एक ना एक दिवस मावळत जाऊन जीवनात सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. तसं कोण किती काय बोलतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या माइंड आणि बुद्धीने विचार करायला शिका. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. कोण म्हणणार नाही तू कशा पायऱ्या हाल झेलतोय. आज मी हाल झेललं म्हणून मी स्वतःच्या पायावरती उभा आहे नाही तिथं नाव आहे असं का उगाच झालं का. आज मी लावलो असतो कोणाला मी चालत चाललेलो कामाला अक्षरशः लांब लांब 3-3, 4-4 किलोमीटर कामाला गेलो का तर आपल्याला गरज आहे आपल्याला शिकायचं आहे. प्रत्येकाची सांगतो जीवनाची कहाणी. मग त्याच्या जीवनामुळं आपल्या पण जीवनाला रंग येत असला त्या नाव कदावली तिथं थांबूच नका. काय गरज नाही तिथं थांबूच नका. काय त्याच्यामुळे आपलं सोनं होणार नाही. एक ना एक दिवस कोण जरी झालं तर मायबापाशिवाय दुसरं ना अवकात काढल्याशिवाय राहत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये दुसऱ्याला लय पाणी लावू नका. आपला विचार आपण करा. जिथं आपलं टकुरं चालतं तिथं करा. आणि आपलं एक टकुरं असं आहे जिथं विचार करायचं तिथं लावतंय खराला आणि जिथं गोष्ट करायची नाही तिथं सुद्धा मतान थांबवतंय करू नको म्हणतंय. तसं उभ्या आयुष्यामध्ये टकुऱ्यावर पण विश्वास ठेवा बारक्या मेंदूवर. दुसऱ्यावर आयऱ्या गायऱ्यावर लई विश्वास ठेवून उपयोग नाही काय. आपल्या वाईट वेळेस कोण येणार नाही मायबापाशिवाय एवढं लक्षात राहू द्या. लय काय बोलत नाही. सबस्क्राईब आणि लाईक करायला एका सेकंदात लागतंय. आणि उभ्या आयुष्यात तुम्ही किती जरी लोकांसाठी करा एक ना एक दिवस ना तुम्ही त्याला बोललेलं आणि त्यानं बोललेलं आपण ज्याला चांगलं अंतकरणापासून आपलं समजलं तीच गद्दारी निघतं हो कधीही खरं आहे. म्हणून दुसऱ्याचा लय विचार करण्यापेक्षा आपला स्वतःचा विचार करा एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. दुसरं काय सांगत नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि उभ्या आयुष्यामध्ये सगळ्यांना किती जरी जवळ करायचा प्रयत्न करा आणि पण आपण अंतकरणापासून ती ना आपल्याला येड्यात काढायला प्रयत्न करतंय. ह्यामुळे ना आपली मन जवळ नको रे बाबा नका. तू तुझ्या रस्त्यानं मी माझ्या रस्त्यानं चटणी भाकर जरी खायची पाळी आली तर तयार आहे पण तुझं पंच पाकवून मला नग. धन्यवाद. हा सत्य परिस्थिती.